शुभ स्वागत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सर्वात मोठी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलची दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत. नुकताच दर्पण दिन साजरा करण्यात आला. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की आपण सर्वांनी ज्यांच्यापासून पत्रकारिता सुरू झाली असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करावी. मान्यवरांचे अंबाजोगाई दर्शन चॅनलवर डिजिटल मीडियाच्या वतीने स्वागत करते. यानंतर अंबाजोगाई दर्शनचे संपादक तथा डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष सतीशजी मोरे सर यांना विनंती करते की आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नुकताच दर्पण दिन झाला आणि दर्पण दिनाची संपूर्ण अंबाजोगाईकरांना आठवण असते ते अंबाजोगाई दर्शन दिनदर्शिकेची. परंतु यावर्षी माझा थोडासा एक पायाला अपघात झाला. मलाही लागलं आणि माझ्या वडिलालाही लागलं. दोघांनाही 9 टाके पडले आणि त्याच्यामुळे थोडंसं कॅलेंडर अंबाजोगाई दर्शन दिनदर्शिका याला थोडासा उशीर झाला आणि म्हणून मी 2 दिवसापूर्वीच मी बाबाशेठला विनंती केली, रमेशराव वाडसकर साहेबांना विनंती केली, डॉक्टर राजेश इंगोले सरांना विनंती केली, आमचे ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापोदर साहेबांना बोललो, आमचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेबांना बोललो आणि आणखी रुगे सर बियान येतं त्यांनाही निमंत्रण दिलं. बोललो की असं प्रकाशन सोहळा करायचा आहे. ते म्हणजे काय हरकत नाही, आम्ही येतो म्हणले आणि या ठिकाणी सर्वच मान्यवर आलेले आहेत. या सर्व मान्यवरांचं जे माझे खंबीर पाठीशी आहेत, माझ्या पाठीशी राहतात, माझे मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि मी ज्यांच्या जीवावर मी जे काम करतो ते सर्वजण या ठिकाणी आलेलेच माझे हितचिंतक सगळे आलेले आहेत. आपण सगळ्यांचं त्या ठिकाणी मी स्वागत करतो. आज अंबाजोगाई दर्शन दिनदर्शिका पूर्णता झालेली आहे आणि त्याचं प्रकाशन सोहळा आज आपल्या समोर होत आहे आणि आजपासून उद्घाटन सोहळा झाला की सगळ्यांनाच अंबाजोगाई दर्शनचे जेवढे काय माझे दर्शक असतील, मित्रमंडळ असतील, नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना ही ती दिनदर्शिका आपण मोफत आपण देणार आहोत. दुसरं, अंबाजोगाई दर्शन सातत्यानं जे काम करतं त्या कामातून कधी जाहिरातीच्या माध्यमातून, कधी कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जी थोडंसं अंबाजोगाई दर्शनाची उत्पन्न मिळतं त्यातलं आम्ही जवळपास 40% रक्कम आम्ही सामाजिक सेवेसाठी आम्ही वापरतो. मग त्यात विविध कार्यक्रम असतील, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा विविध कार्यक्रम असेल त्या किंवा एखाद्याला मदतीचा हात जर द्यायचा असेल तर त्यांना सुद्धा आम्ही ते आमच्या पद्धतीनं फुल नाही फुलाची पाकळी आम्ही सातत्यानं मदत करतो. हे सगळं संपूर्ण मार्गदर्शक मंडळी पाठीशी असल्यामुळेच मी करू शकतोय आणि आजही ते माझ्या सोबत आहेत, मीही त्यांच्या सोबत आहेत आणि त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक माझं ठिकाणी संपवतो. धन्यवाद. यानंतर मान्यवरांचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम होईल. माजी नगराध्यक्ष रमेशरावजी आडसकर साहेब, चेअरमन अंबासाखर कारखाना यांचे स्वागत अभिजित भैया लोमटे व बालाजी खैरमोडे यांनी करावं. प्रशांत दाटकर सरांनी पण यावं. तसेच माजी नगराध्यक्ष श्री पापा मोदी तसेच पीपल्स बँकेचे चेअरमन आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी गजाननजी वांगीकर चौधरी आणि सतीशजी मोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. मारुती चोपतर
माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते अमोल माने सर, सचिन मोरे सर आणि अनिरुद्ध पांचाळ सर. डॉक्टर राजेशजी इंगोले सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते शेख जहांगीर सर, मारुती जोगदंड, आरेफ सिद्दीकी. अहमद पठाण सरांना पण विनंती करते, त्यांनी पण यायचे. आले किती सर गेले आता या सर यानंतर राजसाहेब देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांचं स्वागत करण्यासाठी SS उदारे सर, अभय जोशी सर आणि प्रशांत लाडकर सरांना मी विनंती करते आणि गोविंद खरटमोल सर. ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजी रापतवार सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते योगेश डाके सर, अभिजित भैया लोमटे. यस यानंतर वारकरी संप्रदायातील अमोल महाराज घोडके यांचं स्वागत करण्यासाठी मी अशी विनंती करतोय की बालाजी खैरमुडे, अहमद पठाण आणि जहांगीर इनामदार यांनी यांचं स्वागत करावं. अश्विन लोक यानंतर मी अशी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की अंबाजोगाई दर्शनचे एक मिनिट अंबाजोगाई दर्शनचे संपादक सतीशजी मोरे, उपसंपादिका अश्विनी लोमटे यादव मॅडम यांना यांचा सत्कार करावा.
यानंतर अनिलजी पळेकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी जहांगीर इनामदारला गाडगे पाटलांचं स्वागत वांगेकर सर. तसेच डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित भैया लोमटे यांचं स्वागत बालाजी फेरमुडी सर. दोघे अध्यक्ष दोघांचंही स्वागत. सर्व पत्रकार या लवकर या. चला चला या या. झालं ते प्रकाशन. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ची अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलची 2026 ची दिनदर्शिका याचे प्रकाशन करावं अशी विनंती करते. गोविंद खरटमोल सर यांना दैनिक पुढारी उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया व अंबाजोगाई दर्शन चॅनलच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. ज्यांनी ही अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलची 2026 ची उत्कृष्ट अशी डिझाईन केलेली आहे दिनदर्शिकेची, हे चव्हाण 800 योगेश दादा जखाते यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांना विनंती की आपण समोर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. यानंतर मान्यवरांना अशी विनंती करते की अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलची दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन करावं. ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजी रापत वारसरांना अशी विनंती करते
त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अंबाजोगाई दर्शन समाचारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर. अंबाजोगाई शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून पत्रकारितेसोबतच या व्यवसायाला जोड मिळावी म्हणून अंबाजोगाई दर्शनचे संपादक सतीश मोरे हे प्रतिवर्षी दिनदर्शिका सादर करतात. दिनदर्शिकेच्या माध्यमातून जे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळतं त्यापैकी काही भाग विविध स्पर्धा आयोजित करण्यामध्ये, विविध सामाजिक कार्य उपक्रम घेण्यामध्ये ते खर्च करतात. हे अतिशय चांगली बाब आहे. या दिनदर्शिकेला मी अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला व्यासपीठावर बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल अंबाजोगाई दर्शनचे संपादक आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आमचे सहकारी, आमचे जे पत्रकार संघटनेचे जिल्ह्याचे नेते माननीय श्री गजानन मुडगावकर साहेब या ठिकाणी आले. त्यांना अशी विनंती करतो की तुमचं स्वागतही करायचं आहे आणि आपण व्यासपीठावर बसायचं आहे. त्यांचं स्वागत अभिजित गोमटे करेल. डॉक्टर राजेश चिंगोळे सर यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करायचं. अंबाजोगाई दर्शनच्या वतीनं आज या दिनदर्शिकेचं दरवर्षीप्रमाणे म्हणजे माणूस धडपड्या किती असावे त्यांच्या पायाकडे बघून त्यांना म्हणजे माणसानं किती गडबडीत असावं, कामाचा उरक कसा असावा. तर सतीशराव जरा तब्येतीची काळजी घेत जा. थोडा 10-5 दिवस लेट केला असता तरी जमला असते, कारण एवढी काय पळून जाणार रोज आपल्यातलं. परंतु ह्या माणसाकडे ज्यावेळेस पाहतो मी ज्या वेळेस, तर अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलेला माणूस, माझ्यावर क्रिकेट खेळलेला हा माणूस आहे. आणि मी पाहत होतो लहानपणापासून, म्हणजे घरी काही परिस्थिती नव्हती आणि या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये वारसा नव्हता, त्या पत्रकारितेमध्ये म्हणा किंवा अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून म्हणा, अंबाजोगाई केबल त्यांनी सुरुवातीला अंबाजोगाईमध्ये आणलं. म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज घेणारा जर कुणी असेल तर मला वाटतं इथं सतीश मोरे साहेब आहे. हे कॅलेंडर जर बघितलं तर मला वाटतं सगळ्या पक्षाची माणसं एकत्र आणण्याचं कसब सुद्धा ह्या माणसाला जमतं. आणि म्हणून सतीश मोरे साहेब, तुम्ही प्रयत्न करत राहतात या पत्रकारितेला. जसं आमचे रापतवार साहेब म्हणले की जोड दिली पाहिजे कोणकोणत्या वेगवेगळ्या, कारण शेवटी हाही एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हणून बघत असताना त्याला आपल्याला विविध प्रकारे कसे लोक अटॅच करता येतील, आपली जाहिरात कशी वाढेल, आपल्याकडे येणारा जाहिरातीचा पैसा म्हणा, आणि त्या पैशातून, म्हणजे पैसा तर सगळेच कमवतात, परंतु वेगवेगळे जे सामाजिक उपक्रम तुम्ही ठेवता, मी पाहतो, मी साक्षीदार आहे तुमच्या या सामाजिक उपक्रमांचा. अंबाजोगाईमध्ये सांस्कृतिक स्पर्धा असतील, उखाणे स्पर्धा असतील, मला वाटतं त्या कीर्तन स्पर्धा असतील, भजन स्पर्धा असतील, तर मला वाटतं की त्या उत्सव चालविणारा एकमेव पत्रकार अंबाजोगाईमध्ये आहे, तो म्हणजे आमचे सतीश मोरे साहेब आहे. आणि म्हणून मला त्यांच्यासाठी एक कथा, आडसकर साहेबांनी म्हणलं की एक शेर म्हणा, तालीम नहीं दी जाती परिंदों का आसमान में उड़ने की, अरे वो तो खुद ही नाप लेते हैं ऊंचाई आसमानों की. हा आसमान आणि त्याची उंची मोजणारा हा आमचा सतीश मोरे, आणि त्यांचा हा दरवर्षीप्रमाणे अंबाजोगाई दर्शनचा हे दिनदर्शिका आणि त्याच्या या उत्सवामध्ये उपस्थित असणारे आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक रमेशरावजी आडसकर साहेब असतील, आमचे ज्येष्ठ बंधू, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष आमचे राजकिशोरजी पापा मोदी साहेब, अंबाजोगाईचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, आमचे आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी आता आणतीलच अजून रवणार जरा असे आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, आमचे राजेसाहेबजी,
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे राजेसाहेबजी देशमुख आमचे मित्र दिवसचे कन्सल्ट असलेले गजूजी मुडेगावकर आमचे अमोलजी घोडके साहेबांचे उपस्थित सगळे आमचे इथं पत्रकार बांधव या सगळ्यांच्या वतीनं मी सतीश मोरे यांना शुभेच्छा देतो. तुम्ही असेच उपक्रम घेत राहा. आम्ही कायम तुमच्या बाजूने आहोत आणि कायम तुमच्या बरोबर राहणार आहोत. त्याच्यातला एकही माणूस तसुपर एक इंच सुद्धा मागे हलणार नाही एवढी मी खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर राजसाहेब देशमुख प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांना विनंती करते की आपले 2 शब्द. या ठिकाणी अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून होत असलेल्या दिनदर्शिकेच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय अडसकर साहेब, आदरणीय पापा सेठ, पापादवार साहेब, आदरणीय रोमनजी साठे साहेब, डॉक्टर इंगोले साहेब, आमचे मुडेगावकर साहेब, आमचे ॲडव्होकेट जोशी साहेब आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आणि सर्व थरातील आलेले सर्व मित्र बंधूंनो, या ठिकाणी अंबाजोगाई दर्शन हे नेहमीच सतीश मोरेंचं दर्शन आहे. हे सगळ्यात महत्वाचं की सर्वांना सतीश मोरेंचं दर्शन झालं तरी भरपूर झालं. तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांचं या शहरामध्ये आहे. अतिशय नावाजलेला एक व्यक्ती म्हणून या ठिकाणी त्यांचं काम सातत्यानं लहानपणापासून धडपड करून इथपर्यंत पोहोचलेले पार म्हणजे हाडाचे काढ होईपर्यंत त्यांचं या ठिकाणी काम आहे. आपण त्या दर्शिकेला मुद्दाम सांगू इच्छितो, हे कुठलीही दर्शिका ही जे काल निर्णय जो आहे याचा सुद्धा जन्म या जगामध्ये फक्त बीड जिल्ह्यातच झालाय. बाळ गंगाधर शास्त्री हे आपले इळमचे आणि त्यांनी पहिल्यांदा ही दिनदर्शिका काढली आणि त्यांचं त्याच्यामुळे बीड जिल्हा हा सगळ्याला महाराष्ट्रामध्ये कशाचंही दर्शन द्यायचं असलं तर बीड जिल्हाच लागतो. त्याच्यामुळे दिनदर्शिकेचं सुद्धा दर्शन या ठिकाणी बीड जिल्ह्यातूनच झालेलं आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याच्यावर सर्वांचं अभिनंदन करतो, सगळ्याचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांना विनंती करते आपले 2 शब्द. अंबाजोगाई दर्शनच्या दिनदर्शिकेच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी अडसकर साहेब, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब, मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब, डॉक्टर इंगोले साहेब, सुदर्शनजी रापतवार साहेब, मुडेगावकर साहेब, हबप घोडके महाराज, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या भावांनो, आज या ठिकाणी अंबाजोगाई दर्शनच्या दिनदर्शिकेचा शुभारंभ होत असताना सतीशजी मोरे साहेबांनी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गेल्या 25-30 वर्षापासून अंबाजोगाई आणि परिसरामध्ये या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नेहमी जो उपेक्षित घटक आहे त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी आपल्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरामध्ये केलेलं आहे. सनम प्रोडक्शन या नावाखाली 25 वर्षापूर्वी त्यांनी परमेश्वर गित्ते आणि सतीशजी मोरे यांनी सुरू केला होता, कला महोत्सव सुरू केला होता आणि अंबाजोगाईकरांना तो आजही आठवणीमध्ये आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या माध्यमातून विविध स्पर्धेचं आयोजन अंबाजोगाई शहरामध्ये केलं. पत्रकारिता करत असताना समाजामधल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी आपलंसं करण्याचं काम या अंबाजोगाई शहरामध्ये त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नातला 40% खर्च हे समाज कारणासाठी ते त्या ठिकाणी खर्च करतात. त्यांचं ते उदारमतवाद त्यांचा या ठिकाणी आहे. काही दिवसापूर्वी अंबाजोगाई शहरामध्ये झालेल्या भजन स्पर्धेमध्ये ज्या भजन स्पर्धेच्या जे काही महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित होत्या, अशांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन अंबाजोगाई शहरामध्ये त्यांनी केलेलं आहे. नक्कीच अंबाजोगाई शहराला एक वेगळा सांस्कृतिक वारसा आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहराची संस्कृती जपण्याचं काम ते नक्कीच करणारच.
परंतु जे दिनदर्शिकेचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे, त्या दिनदर्शिकेच्या शुभारंभाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना एवढंच शुभेच्छा देतो की त्यातली प्रत्येक तारीख, येणाऱ्या प्रत्येक दिवस आपल्यासाठी सुख समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो अशी आई योगेश्वरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या दिनदर्शिकेला मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आल्यानंतर आमचा जो सत्कार केला त्याबद्दल आयोजकाचे सतीशजी मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे मनापासून आभार मानून आपल्या दिनदर्शिकेला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी एक सत्कार राहिलेला आहे. संभाजीनगर, दिल्ली, पुणे, जालना येथे विविध दैनंदिन चॅनलचा अनुभव असलेले, तसेच दिल्ली येथे NDTV साधना चॅनलचे 5 वर्ष अनुभव असलेले आणि विविध पुरस्कार प्राप्त असलेले असे गजाननजी वांगीकर चौधरी सर यांनी स्टार मेकर ऍपवर 15,000 गाणे स्वतःच्या आवाजात गायले आहेत. तसेच ते रेकॉर्ड झालेले आहेत आणि 18 लाख लाईक, 50,000 फॉलोअर्स तसेच असंख्य चाहते आहेत आणि स्टेज शो त्यांचे सुरू आहेत आणि सरगम म्युझिकल ग्रुप हे 2 वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेले आहे. असे गजानन वांगीकर चौधरी सर यांचा सत्कार अंबाजोगाई चॅनलच्या वतीने करण्यात येत आहे. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. अंबाजोगाई दर्शनच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आळसकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब, त्याचबरोबर राजसाहेबजी देशमुख, डॉक्टर राजेश इंगोले, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजी रापतवार, आत्ताच या ठिकाणी उपस्थित असलेले गजाननजी पुणेगावकर, हरिभक्त परायण अमोल घोडके महाराज, आणि ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलंय ते सतीश मोरे, उपस्थित पत्रकार बंधूंनो. अंबाजोगाई शहरात सतीश मोरे हे नाव एक वेगळं नाव आहे की ज्यांनी स्वतःच्या चळवळीच्या माध्यमातून, कर्तृत्वाच्या माध्यमातून, मेहनतीच्या माध्यमातून स्वतःच विश्वास निर्माण केलेला आहे आणि ते अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून अंबाजोगाईतील सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि त्याचबरोबर या दिनदर्शिकेच्या जाहिरातीच्या माध्यमातून ते जे काही वेगवेगळे स्पर्धा असतील, सामाजिक उपक्रम आहेत ते घेत असतात. त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सेवा करीत असतात. आणि त्याचबरोबर त्यांनी आज या ठिकाणी जे दोघांचा सत्कार केला त्यांचंही अभिनंदन करतो. गजानन वांगीकर असतील, गोविंद खरटमर असतील, या दोघांनाही पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. आणि या दिनदर्शिकेच्या माध्यमातून एक चांगली दिनदर्शिका, मोठी दिनदर्शिका अंबाजोगाई शहरात ते उपलब्ध करून देत आहेत. त्यांचाही मनापासून शुभेच्छा देतो. आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो. अध्यक्ष समारोप रमेशरावजी आडसकर साहेब हे करतील. आज अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून सतीश मोरे जो दरवर्षी कॅलेंडर प्रकाशनचा कार्यक्रम घेत असतात, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पीपल्स बँकेचे अध्यक्ष किशोर बापा मोदी, माजी आमदार साठे साहेब, माजी सभापती राजसाहेबजी देशमुख, डॉक्टर इंगोले, ज्येष्ठ पत्रकार रापतवारजी, मुडेगावकरजी, बाबा गोडके महाराज, उपस्थित सर्व या ठिकाणची मंडळी, जमलेल्या बंधू भगिनी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सतीश मोरे यांनी कॅलेंडरचा या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आणि हा कार्यक्रम घेत असताना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्या ठिकाणी सतीश मोरे हे अंबाजोगाई शहरामध्ये कार्यक्रम घेत असतात आणि त्या माध्यमातून त्यांनी गेल्या 30-35 वर्षापासून पत्रकारिता या ठिकाणी चालू करून नुसती पत्रकारिताच केली नाही
तर समाजामध्ये जे लहान मोठे कार्यक्रम असतात, मग भजनाचा कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते असे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पत्रकारिता करतात. त्याबद्दल त्यांचं ह्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि आजचा हा प्रकाशन कार्यक्रम या ठिकाणी होत असताना त्या शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्या लोकांचा सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी सन्मान केला, सत्कार केला. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे ह्या ठिकाणी आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल परत एकदा सतीश मोरे व त्यांच्या सर्व टीमचे, मॅडमचे ह्या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अभिजित भैया लोमटे यांना अशी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करायचं आहे. अभिजित भैया. अंबाजोगाई दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आंबा साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष, खरं तर माजी नगराध्यक्ष म्हणण्याची सवयच राहिली नाही आम्हाला. आत्ताही आम्ही एक बातमी बोलतो त्यातही नगराध्यक्ष आहेत, पण तो मला लागते माजी नगराध्यक्ष राजकिशोरजी पापा मोदी साहेब, माजी आमदार ऋतुराजी साठे साहेब, आदरणीय राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजासाहेब देशमुख, डॉक्टर सेलचे आमचे मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेशजी इंगुळे सर आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शनजी रापतवार साहेब, तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजाननजी मुर्यावकर आणि वारकरी संप्रदायातील आमचे गुरु जे आहेत हबप अमोल महाराज घोडके, हे सर्व या ठिकाणी उपस्थित सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव व अंबाजोगाई दर्शनवर प्रेम करणारे सर्व दर्शक या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो. आम्हाला ह्यासाठी तर पाहिजे